अशा प्रकारे जबरदस्त जोडी 2024 ही स्पर्धा इथे संपते असं मी जाहीर करते आणि थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे की या स्पर्धेचा विनर कोण आहे आणि 1,50,000 रुपयांचा मानकरी कोण आहे। मी आपल्या आदरणीय जजेसना स्टेजवरती येण्याची विनंती करते आणि त्यांनीच हा रिझल्ट जाहीर करावा अशी विनंती करते। या स्पर्धेचं परीक्षण करण्यामध्ये खरंच खूप मजा आली आम्हाला आणि या संस्थेचे आभार की त्यांनी आज आम्हाला इथे बोलवलं परीक्षण करायला। मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, मला माहिती तुम्ही सगळे खूप उत्सुक आहात, म्हणून मी अनाउन्स करते आता दुसऱ्या क्रमांकावर आहे जोडी नंबर 3। आणि पहिल्या क्रमांकावर आहे एका गावात शंकराचं एक मोठं मंदिर असतं। त्या मंदिरातून रोज दुपारी 12 वाजता ओम ओम असा आवाज येत असतो। गावातली अनेक मंडळी मंदिराभोवती फिरत असतात, पण हा आवाज कुठून येतोय हे बघण्याची हिम्मत कुणातच नसते। पण एकदा गावातला एक समर नावाचा मुलगा हा आवाज कुठून येतोय हे बघण्यासाठी मंदिरात जातो आणि आत गेल्यानंतर बघतो तर काय, शंकराच्या पिंडीवर मोठा भुजंग असतो। भुजंग म्हणजे? अरे भुजंग म्हणजे मोठा नाग, तसा मोठा फणा करून पिंडीवर बस। असीम, बाळा तुला श्वास घ्यायला परत त्रास होतोय का? हे बघ मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो, इथेच थांब, कुठेच जाऊ नको, आलोच मी। असीम, तुला त्रास होतोय का? पाणी हवंय? घे घे पाणी घे। अश्विनी, अश्विनी तू असीमला काय देत होतीस? त्याला पाणी हवं होतं ना, म्हणून मी आणलं पाणी देत होते। असीम घे पाणी घे। बघू अश्विनी, इतकं गरम पाणी? अगं आणि हा तर ग्रीन टी आहे ना? अहो बाबा, असीमला केवढा त्रास होत होता, पाणी पाणी करत होता आणि त्याची ती अवस्था बघून ना मी गोंधळून गेले। अहो पटकन पाणी दिलं त्याला, लक्षात आलं नाही की ग्रीन टी आहे। अश्विनी, पाणी आणि ग्रीन टी मधला फरक न कळणे इतकी तू निश्चितच मूर्ख नाहीयेस। आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की तू आज स्वतःहून असीमला मदत करायला आलीयस। एक मिनिट बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय? मी त्याला मुद्दामून ग्रीन टी दिला? बघ अश्विनी, हे फक्त तुला आणि त्या परमेश्वरालाच ठाऊक। हे घे। तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही। असीम, बाळा बरं वाटतंय तुला आता? हो आजोबा। हे बघ, आपल्याला कोणी काही दिलं ना तरी एकदा ते काय आहे हे नीट बघावं। हा असीम, तुला ती स्पर्धा बघायला जायचं होतं ना? हो। अरे पण तुझी तब्येत ठीक नाहीये ना, आणि त्यात आज त्या स्पर्धेची फायनल आहे। पण काही हरकत नाही, अरे काल सारखी ती स्पर्धा आज टीव्हीवर दाखवतायत। खरंच आजोबा? हो, बघायचं? हो। अरे मग चला, ये
पहिल्या क्रमांकावर आहे एक मिनिट, मला जरा बोलायचं. मित्रांनो, ज्या जोडीचं नाव आम्ही अनाउन्स करणार आहोत ती जोडी खास. त्या जोडीने उत्तम परफॉर्म केलंय. सगळ्याच राऊंड मध्ये त्यांनी आपलं मनोरंजन केलं, आपल्याला इन्स्पायर केलंय, आपल्याला मोटिवेट केलंय. त्यांचं बॉन्डिंग बघून मी पण खूप काही शिकलोय. प्रेम या संकल्पनेचा अर्थ माझ्यासाठी नव्याने उलगडलाय. आम्ही संगनमत होत. ज्या वहिनींना धनापेक्षाही मौल्यवान नवरा मिळाला आहे, ज्या भाऊजींना स्वतःच्या परिवाराची इतकी काळजी करणारी बायको मिळाली आहे, त्या जोडीला आम्ही बक्षीस देणार आहोत आणि ते आम्ही आमचं सौभाग्य मानतो. बरोबर बोललास गौरव. हे खरोखरच या स्पर्धेचे विजेते आहेत. नवरा बायकोचं नातं असं का असावं, ते असं का आहे, हे त्यांनी खरंच प्रूव्ह केलेलं आहे. आणि ती जोडी आहे निधा. म्हणजेच यशोधन आणि निवेदिता. खरंच स्पर्धा खूप छान झाली. म्हणजे आमच्या AWJ संस्थेने जेवढं एक्सपेक्ट केलं होतं ना, त्याच्यापेक्षाही वरच्या लेवलची स्पर्धा झाली. तर आता मला जजेसना त्यांच्या आगामी मालिकेबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमची नवीन मालिका भूमिकन्या, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बळीराजाच्या झुंजार मुलीची गोष्ट म्हणजेच भूमिकन्या. आमची लक्ष्मी म्हणते तसं, जमीन विकायची नसते, कसायची असते. पण श्रुती मॅम, आम्ही असं ऐकलंय की गौरव सर या मालिकेमध्ये दुहेरी भूमिका साकारतायत. म्हणजे ते निर्माते तर आहेतच, पण या मालिकेचे नायक देखील आहेत. त्याबद्दल काय सांगाल? गावाचा विकास हा झालाच पाहिजे. गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळलं पाहिजे, अशा विचाराचा हर्षवर्धन जेव्हा गावाच्या प्रती प्रेम असलेल्या, गावाच्या प्रती काळजी असलेल्या, शेतकऱ्यांच्या प्रती काळजी असलेल्या लक्ष्मीला भेटतो, तेव्हा काय होतं? त्यांचं संगनमत होतं. काय ते प्रेमात पडतात? काय ते दोघंही मिळून गावाचं भलं करू शकतात? ही आहे आमची मालिका भूमिकन्या. रात्री 8 वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या लाडक्या सोनी मराठीवर. पाहायला विसरू नका. नक्की बघा, सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता बळीराजाच्या झुंजार मुलीची गोष्ट भूमिकन्या, फक्त आपल्या सोनी मराठीवर. आणि यशोधन आणि निवेदिता, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. यशोधन, तुला काही बोलायचंय? नमस्कार. खरं तर मी 2 दिवस बघतोय की सगळ्याच स्पर्धकांनी, सगळ्याच जोड्यांनी खूप छान खेळ खेळले. पण ते म्हणतात ना, कोणीतरी हरल्याशिवाय कोणाला तरी जिंकता येत नाही. तसं काहीच झालं आणि आम्ही ही स्पर्धा जिंकलो. मी जजेसचेही खूप आभार मानतो की प्रथम क्रमांकासाठी त्यांनी आमचा विचार केला. पण एक खरं सांगू का, ही स्पर्धा मी एक युद्ध म्हणूनच खेळलो. मी असं का बोललो हे सगळंच मी काय सांगू शकणार नाही, पण एक गोष्ट सांगतो की
आज माझी बायको निवी या स्पर्धेसाठी तयार झाली नसती तर आज हे काहीच शक्य झालं नसतं. त्यासाठी निवी खरंच थँक्यू. खरं म्हणजे हा मोठेपणा धन्याचा आहे. हो, तुझा आहे हा मोठेपणा. म्हणजे त्यांनी मला या स्पर्धेत भाग घ्यायला भाग पाडलं नसतं ना तर आम्ही इथे आलो नसतो आणि आज ही स्पर्धा जिंकलोही नसतो. कुठलीही स्पर्धा जिंकायला मैदानात उतरावं लागतं आणि आज मला मैदानात तू उतरवलंस धन्या. आणि आज मला सांगायला खरंच खूप आनंद होतोय की विजेतेपदाचं श्रेय माझ्या मित्राचं आहे, धन्या तुझं आहे. त्यामुळे थँक्यू. ही स्पर्धा नवरा बायको एकमेकांना किती ओळखतात याबद्दल होती आणि यात आपण जिंकलो तरी तू मला अजून मित्रच समजतेस. मालती, अगं बक्षीस समारंभ संपून इतका वेळ झालाय तरी ही मुलं आली कशी नाहीत अजून? येतील येतील. अगं हो, पण बघ ना वाजलेत किती ते, अजून आली नाहीयेत ती. नाईक साहेब. यश, निवेदिता, या या आत या, लवकर या. ए थांबा थांबा, तुम्ही दोघांनी आधी आत यायचं नाहीये. काय झालं नाईक साहेब? काय झालं म्हणजे काय, एवढी मोठी स्पर्धा जिंकून आला तुम्ही दोघ जण, तुमचं औक्षण नको का व्हायला? अश्विनी, पटकन ताट घेऊन ये आरतीचं. मी हरकत नाही, मी जाऊन घेऊन येतो. अहो, अरे आली ती. वा, ये जिंकलात तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मीच ओवाळतो. यश, निवेदिता, मला तुम्हा दोघांचाही खूप अभिमान वाटतो रे. नाही म्हणजे यशचं कौतुक आहेच, पण निवेदिता, तुझ्या पायाचा एवढा प्रॉब्लेम असताना सुद्धा इतकी छान नाचलीस तू आणि सगळी स्पर्धा अगदी उत्तमरित्या पार पाडलीस. बाई बाई बाई, काय कौतुक चाललंय सुनेचं. जणू काही पद्मश्री जिंकून आलीये. असू दे, माझ्यासाठी मुलांनी पद्मश्री जिंकलीये तेव्हा मी त्यांचं कौतुक हे करणारच. नाईक साहेब, मालतीबाईंना बोलवा, येतील त्या. अगं मालती, अगं आधी हळद लावायचं की कुंकू, का आधी ओवाळूनच घेऊ दोघांना? आले आले. उत्साहाचा खळाळता झरा आहे नुसता, पण उत्साह माहितीये का काही? माझा हात लागल्याशिवाय काही घडतं या घरात? अगं म्हणजे काय? निवी, धन्या, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन. धन्या, सुमित्रे, माझा लेक जावई आहे तुझा, माहितीये ना? नाही, असं नाही अगं, पण काय तसं नाही? माझ्याच लेकाला जावई बापू म्हणायला जीभ जड होते का तुझी? किती वेळा सांगायचं?
मालती, अगं क्षण काय, तू बोलतेस काय? सुमित्रा वहिनी, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. यश, निवेदिता, मला तुम्हा दोघांचंही खूप कौतुक वाटतंय रे. सुरुवातीला अडखळत तुम्ही संसार सुरू केलात, पण आजची ही स्पर्धा जिंकून तुम्ही दोघांनी सगळ्यांना दाखवून दिलंय की तुम्ही दोघ जण किती चांगले नवरा बायको आहात. झाला कौतुक सोहळा झाला. आत येऊ दे आता त्यांना, का बाहेरच ठेवायचंय? सॉरी, विसरलो मी. यश, निवेदिता, या या आत या. आई, नेहा, या तुम्ही पण आत या. नाही नाही नाही, नको नको धन्या. जावई बापू, आम्ही निघतो, है ना? निवी, हे घे. असीम घे. अभय, अरे पाहिलंस का, यश आणि निवेदिता जिंकून आलेत. ते नाहीयेत घरामध्ये, कधीच बाहेर पडलेत. बरं ठीक आहे. असे अश्विनी मावशी, अश्विनी वहिनी, तो चेक आहे, घेतेस ना? तू ऐनवेळी तुझ्याकडचे पैसे देऊन आम्हाला मदत केली हे आम्ही कधीच विसरणार नाही. त्यामुळे आम्ही आज तुझे पैसे परत करतोय. थँक्यू. हो अश्विनी वहिनी, तू असीमला घरातून बाहेर काढशील अशी अट टाकली होतीस. तो तुझा पर्सनल राग झाला, पण त्यावेळेला देवांग भाईपासून धन्याला सोडवून तू जे उपकार केलेस ते आम्ही कधी विसरणार नाही. अश्विनी मावशी, थँक्यू. अरे तू का थँक्स म्हणतोयस तिला? अश्विनी मावशीने जर त्यावेळेस मदत केली नसती ना, तर त्या बॅड लोकांनी धनादादाला मारलं असतं, म्हणून. वा वा, किती शहाणा आहे असीम. अश्विनी मावशी, तुला परत एकदा थँक्यू, कारण आता मला माझ्या निविताईला सोडून कुठेच जावं लागणार नाही. हो ना निविताई? हो रे बाळा, आता मी माझ्या बाळाला कुठेही दूर जाऊ देणार नाही. फक्त बाळाला नाही, ध्रुव बाळाला. बरं, तुम्ही दोघं जण डान्स करून दमला असाल तेव्हा आज जा आणि फ्रेश व्हा. सकाळी मस्त सेलिब्रेशन करू. काय असीम, मग सकाळी काय खायला मागवायचं आपण? आईस्क्रीम? 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 नाही, नको. आईस्क्रीमला मला त्रास होतो. धनादादा जे देईन मी तेच खाईन. ठीक आहे. बरं यश, निवेदिता, जा तुम्ही फ्रेश होऊन या. हो. निवी, मी हा मिक्सर ठेवून येतो. मी ठेवतो उचलून तो. जा तुम्ही. बर निवी, चल. अरे वा, फार मोठ्या कंपनीचा मिक्सर मिळालेला दिसतोय. चुलीत घाला. हा असीम काही गेल्या या घरातनं बाहेर निघत नाही. या असीमच्या हातून पैसे देऊन माझा अपमान केलास ना, तुम्हा भावा बहिणींना घरातून हकलून देऊन या अपमानाचा बदला नाही ना घेतला, तर नावाची अश्विनी नाही मी.